चला तर माझी सुरुवात झाली होती आज मस्त बाजरीची भाकर आणि कुसल्यापासून. पटापट मस्तपैकी जेवण करून घेतलं आणि आम्ही निघालो बाई आमच्या फिरस्ती दौऱ्यावर. फिरस्ती दौऱ्यावर म्हणजे हा जर केला नाही तर मग काही जीवनात मजा नाही, कारण की याच्यासाठी जास लागते आणि मजा बाहेर जाऊन घ्यास लागते आणि 200 रुपयाचं पेट्रोल पण वाया घालवा लागते. त्याच्यानंतर बाई आम्ही गेलो हनुमानगडीवर. आम्हाला समजलं होतं इथं पॅराग्लायडिंग सुरू झाली आणि तिथे गेल्यानंतर आमचा चांगलाच मिट्टू पडला. मिट्टू म्हणजे असा की आम्ही ते रील्स पाहून गेलो होतो आणि तिथे गेल्यावर समजलं की बाई इथं पॅराग्लायडिंग पुढच्या महिन्यात चालू होणार. म्हटलं जाऊ दे, पॅराग्लायडिंग नाही तर हनुमानजीचे दर्शन होऊन जाते. हनुमानजीला पाहिलं मी एकदमच छोटी दिसत होती आणि आपले हनुमानजी खूपच मोठे दिसून राहिले होते. त्यांचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यांची गदा पाहून तर मला इतकी भीती वाटली. मी बाई पतल्या गलीनं आम्ही रिटर्न तिथून मग निघायला सुरुवात केली. हे नाही थांब, मलाही दर्शन करू दे मग आपण निघू. मग त्याच्यानंतर आम्ही निघालो बाई यायसाठी. मस्तपैकी आम्ही आमचे तोंड वगैरे दाखवून दिले, कारण की हेला इम्पॉर्टंट आहे. आम्ही आमच्या तोंडाने दाखवले तर मग रील कशी व्हायरल होणार आहे, त्याच्यासाठी आम्हाला दाखवाच लागते. मस्तपैकी मग आम्ही गेलो आपल्या छत्री तलावावर. छत्री तलाव म्हणजे हे इतकं वसान पडलेलं आहे का इथे आता फक्त भूतच फिरते. तरी आम्ही तिथे गेलो एकदम खतरो की खिलाडीसारखं पाहासाठी. मग तिथे गेल्यानंतर हे निळं निळं पाणी दिसलं. आता सगळीकडे पांढरं पांढरं पाणी असते, हे तर बाई निळं निळं दिसून राहिलं होतं. ह्या पाण्याला पण आम्हाला इतकी भीती वाटली. म्हटलं भाऊ चला पटापट आपले फोटो काढा आणि निघा. असा होता आमचा आजचा दिवस, एकदम शॉर्ट दिवस. आणि सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा.